प्रश्न पहिला, भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दर 5 वर्षांनी होते. प्रश्न दुसरा, ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश कोणत्या प्रदेशात आढळतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वाळवंटी प्रदेशात आढळतो. प्रश्न तिसरा, कृत्रिमरित्या फळे विकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅल्शियम कार्बाइड. तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होतो. या द्रव्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा मानवी हक्कामध्ये समावेश होत नाही. इतर सर्व मानवी हक्कामध्ये समावेश होतात. प्रश्न पाचवा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरित क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती झाली. भारतात 1966 साली एस स्वामीनाथन व नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रेरणेतून मेक्सिकोमधून गहूच्या बुटक्या वाणांची लागवड गंगेच्या खोऱ्यात केली गेली. प्रश्न सहावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रशिया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण रशिया येथे करण्यात आले. प्रश्न सातवा, खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मराठी. इतर सर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खालीलपैकी. प्रश्न आठवा, संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेघदूत. योग्य उत्तर आहे मेघदूत. प्रश्न नववा, पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन केव्हा साजरा करण्यात आला? पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन हे 30 मे रोजी साजरा करण्यात आला. प्रश्न 10वा, लिग्नोसेंट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी तयार केला? लिग्नोसेंट हा नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान यांनी तयार केला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान हा देश तयार केला आहे. प्रश्न 11वा, हिरा चमकदार दिसतो कारण सांगा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पूर्ण आंतरिक परावर्तन. हिरा चमक दिसण्यामागचे कारण पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न 12वा, सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक आहे. सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक प्रकारचे उपकरण आहे. प्रश्न 13वा, पश्चिमेकडील कोणत्या पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सह्याद्री. योग्य उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 14वा, गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात? गावागावातील अंतर किलोमीटरमध्ये मोजतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, किलोमीटर. प्रश्न 15वा, हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी तयार होते. हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी भूरूप तयार होते.